उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आपल्या समोर आलेली आहे. सदर इसम आपलं नाव गोपाळ नरसिंग सावळे आहे. मी उल्हासनगर 5 कुर्ला कॅम्प गुजराटी पाडा नियर रामदेव मंदिरच्या इथं राहतो. गुजराटी पाडा. आणि तिथं कमीत कमी मला 30 ते 35 वर्षाला आम्ही तिथंच राहतो. जुनं राहणं आहे तिथंच. तुम्ही जी खोली एका तुमच्या मित्राला मोहम्मद गाझी या मित्राला जी दिली होती खोली राहायला, म्हणजे एक माणुसकीच्या नात्याने, तर त्याने काय केलं? मी त्याला खोली दिली मी माझी. त्याला खोली न भेटत होती. अच्छा, मुस्लिम असल्यामुळे कोणी खोली देत नव्हतं. खोली त्याला द्यायला कोणी तयार नव्हता. आणि आमचे जुने मित्र आहे म्हणून मी त्याच्यावर मदत केली, त्याला खोली दिली. आणि त्याला दिल्यानंतर तो आमचे जुने संबंध होते म्हणून त्याला मी मदत केली. पण त्याचं आता मला ती खोली खाली करायची त्याची नियती इच्छा होत नाहीये. त्याची काय असेल मी त्याला बोललो, तू काय असेल तू सांग, तुला काय हवं असेल, तुला जर पैसे हवे असेल तर मी तुला थोडेफार पैसे पण द्यायला तयार आहे, पण तू माझी खोली खाली कर. मी उषा करून एका ताईला मी त्यांना प्रॉपर्टी 1.5 वर्षापूर्वी सेल केली. आणि हे त्याला आज कमीत कमी 8 ते 9 महिने झाले मी त्याला सांगतोय, ही प्रॉपर्टी मी सेल केली आहे, तर तुम्हाला मेहरबानी करून ही खोली खाली कर. आता तो हा 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 टाळला. आता दावा करतो म्हणजे 8 लाख 9 लाख निघतात आहे, माझे हे निघतात आहे, माझे ते निघतात आहे. आणि जबरदस्ती जर मी त्याला बोलतोय तो बोलतो मी जातीवादीचा आरोप लावला. म्हणजे हिंदू मुस्लिम करेल, असं माझ्या घरी जर तू समजायला आलास तर मी हिंदू मुस्लिमची केस टाकेल. अच्छा, त्याच्यावर त्याच्याकडे काय पुरावे आहेत का? म्हणजे त्याने 8 लाख 10 लाख दिले याचे त्याच्याकडे काय पुरावे आहेत तुमच्याकडे, किंवा त्याच्याकडे काय? काहीच नसतं, असं काहीच नाहीये. जसं काय त्यांनी थोडेफार जे मला दिले असेल बँक ट्रान्झॅक्शन, ते काय बसून हिसाब केला तेवढे होऊ शकतात त्याच्या पुढे. आणि त्यांनी एवढं पक्क काम केलंय की त्यांनी स्वतः माझ्या घरात माझे न परवानगीच्या कॅमेरे लावलेले. अच्छा, म्हणजे तो भाडेकरू आणि त्याने तुमच्या परवानगीशिवाय त्याच्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला. कॅमेरे लावून ठेवले. आणि मी पोलीस स्टेशनला पण बोललो, तर पोलीस स्टेशन मध्ये ते बोलले की तुमचा सिव्हिल मॅटर येतो, तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल. तर मी जास्त त्याला शिव्या भांडणं दादागिरी कधी उंच आवाजात नाही बोललो. कारण की का नाही बोलायचं, तो जुना मित्र आहे आणि हिंदू मुस्लिमचा काही वाद नाही व्हावा, असं काही त्रास नाही होण्यासाठी मी त्याला अजून दादागिरी धमकी काही देत नाही. तर मला पोलिसांकडे तुम्ही कधीपासून पोलिसांचा फॉलोअप घेता, किंवा पोलिसांना कधीपासून सांगता त्या गोष्टी? खाली त्यांना 4 महिने होत आहे मी त्यांना हे माझं सगळं सांगितलं. 4 महिन्यापासून पोलीस काय सांगतायत तुम्हाला? पोलीस बोलले की तुम्ही बसून, तुमचा तो जुना मित्र आहे, तुम्ही बसून समजून घ्या, बोलून घ्या. मग तो काय ऍग्री होत नाहीये. आणि शेवटी मग मला त्यांनी बोललं की तुमचा सिव्हिल मॅटर पडतो, तुम्हाला कोर्टात जावं लागेल. पोलिसांनी त्याच्या बाजूने काय डॉक्युमेंट दाखवले की बाबा हा घराचा मालक आहे किंवा होल्डर आहे, असे काय डॉक्युमेंट दाखवले त्याच्या बाजूने तुम्हाला पोलिसांनी? 4 महिन्यानंतर खोटे डॉक्युमेंट बनवलेले, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे पेपर खूप जुने आहे आणि ते माझ्या वडिलांच्या नावावर आहे, आणि त्याच्यात पण सरनेमची मिस्टेक आहे. आणि जो विटनेस आहे त्याची ती सिग्नेचर खोटी आहे. आणि जे सुरुवातीचे जे 2 सिग्नेचर आहे ते माझे नाही आहे, ते खोटे. आणि मी त्याला पेपर मागतोय, डॉक्युमेंट तुम्ही काय FIR केली, काय पेपर बनवले, तो त्याची मला झेरॉक्स सुद्धा द्यायला तयार नाहीये. आणि सरळ सरळ तो खोटं बोलतोय. म्हणजे मोहम्मद गाझी याने जो विटनेस रियाज अहमद जो विटनेस आहे, त्याच्याशी तुमचं बोलणं झालं का की बाबा तू या व्यवहारामध्ये तू विटनेस म्हणून आहे का? हो, मी त्याला विचारलं की असं असं तुम्ही सही केली का? तो बोलतो ही सही माझी नाहीये. अच्छा, म्हणजे विटनेसच फिरलाय त्याच्या स्टेटमेंटवरून. तो सरळ बोलतो की ही सिग्नेचर माझी नाहीये. पोलीस कशाच्या आधारे बोलतात की हे डॉक्युमेंट खरे किंवा खोटे, किंवा पोलिसांनी काही तपासणी केली का त्या डॉक्युमेंटची किंवा त्या विटनेसची? काही जाऊन बोलले का पोलीस? पोलीस फक्त एवढी बोलली तुम्ही एकदा बसून आपसीमध्ये बोलून घ्या. आणि तो विटनेस काय बोलतो, आपसामध्ये काय बोला? म्हणजे जर डॉक्युमेंट खोटे असतील, जर ते विटनेस फिरलेला आहे, तर आपसामध्ये आम्ही काय बोलायला पाहिजे? पोलिसांना विचारलं नाही का तुम्ही? सगळं बोललं पण नाही, आता काय झालं नाही. आणि म्हणजे पोलिसांनी 4 महिने झाले तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, किंवा तुमच्या घरावर जो कब्जा करून बसला असं तुमचं म्हणणं आहे, त्याच्यावर कोणती कारवाई नाही केली, किंवा त्याला जाब पण नाही विचारला? आणि तो विटनेस सुद्धा काय बोलतो की तुला जे करायचं कर, पण तू जिथं बोलशील मी यायला तयार आहे, ही सिग्नेचर माझी नाही, असं त्याचं म्हणणं. आपल्यासोबत आता त्या घराच्या सेकंड ओनर म्हणजे गोपाळ साळवे यांच्याकडून घर विकत घेणाऱ्या उषा तिगुले मॅडम आहेत. तुमचा काय रोल आहे या व्यवहारामध्ये? हे घर विकत घेतले मी. गोपाळ साळवेंकडून तुम्ही घर विकत घेतलेले, बरोबर? मग आता मोहम्मदचा काय रोल आहे याच्यामध्ये? मोहम्मद का आडबाजी करतो? मोहम्मद बोलतो की हे घर मी घेतलेलं, जर का त्यांनी विकत घेतलेलं घर आहे तर मग माझं कसं हे झालं, माझ्या नावावर नाही व्हायला पाहिजे ना घर. माझ्याकडे कागदपत्र आहे, माझ्या नावावर घर आहे म्हणून. आणि त्यांनी खोटे कागदपत्र तयार केले. खोटे कागदपत्र तयार करून बोलतो की घर माझे मी खाली करणार नाही म्हणून घर. तर मला माझं घर मिळावं एवढीच नम्र विनंती प्रत्येकाला. आणि जर समजा मोहम्मदच्या फेरफारवर जर
23 फेब्रुवारी 2024 ची तारीख आहे. हो. तर मग तुमच्या फेरफार 25 एप्रिल 2025 कशी काय? 2025 कशी काय? बरोबर, म्हणजे ते डॉक्युमेंट फ्रॉड आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि पोलीस आणि पोलिसांची, शासनाची, प्रशासनाची तो दिशाभूल करतोय आणि तुम्हाला मानसिक आणि आर्थिक त्रास देतोय असं तुमचं म्हणणं आहे. हो, हो. आता आपल्यासोबत त्या खोलीचे म्हणजे त्या रूमचे दोन्ही मालक आहेत. एक प्रथम मालक आणि द्वितीय मालक, जे तुम्ही यांच्याकडून खोली विकत घेतली. तर आता तुमची खोली तर तुमच्या ताब्यात नाहीये, ना तुमच्या ताब्यात आहे ना तुमच्या ताब्यात. तर मग आता तुम्हाला शासन आणि प्रशासनाकडून काय मदत हवी आहे? मला शासनापासून एवढी अपेक्षा आहे, जी माझी खोली आहे ती माझी खोली मला परत भेटावी. आज माझी खोली असल्यानंतर पण मी दरबदर भटकतोय. जर ही खोली मला नाही भेटत आहे तर मी बाहेर जे आहे ऑफिसर, जे मोठे चार्ज आहेत, त्यांच्या इथं जाऊन मी उपोषणाला आमरण उपोषण करण्याची तुम्ही तयारी दाखवताय. कशा न्याय बसणार आहे. तुमची काय इच्छा आहे? शासन प्रशासन काय तुम्हाला असं वाटतं की काय मदत मिळावी तुम्हाला? माझं घर मला मिळावं सर, बाकी काही नाही. माझ्याकडे कागदपत्र आहेत तरी सुद्धा मला फसवणूक चालली माझी. त्यांनी डुप्लिकेट कागदपत्र बनवलेत आणि आम्हाला सांगतोय की माझं घर आहे म्हणून. असं मला फक्त माझे एवढे हे की माझा न्याय भेटायला पाहिजे. या व्यवहारामध्ये या उषा तिगुळे मॅडमच्या ज्या आणि गोपाळ यांच्या व्यवहारामध्ये ज्या पहिल्यापासून ज्या व्यक्ती होत्या शेजारी म्हणून, त्या सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा म्हणणं आपण काय ते ऐकून घेऊयात. मी कल्पना चौधरी, मी कुर्ला कॅम्पमध्येच राहते. गोपाललाही मी 20-25 वर्षापासून ओळखते आणि ही माझी मैत्रिणी आहे आणि माझी शेजारीणी आहे. ह्यांचा व्यवहार झालेला जे आहे हे मलाही माहित आहे की कशा प्रकारे व्यवहार झालेला आहे. त्यांचा जे व्यवहार झाला, त्यांचं सर्व कारणीभूत होतं ते सर्व संपवून टाकलं. त्याच्यानंतर गोपालनी उषा तिगुलेंना घर विकलं. घर विकल्याच्या नंतर त्याला उषा तिगुलेला ताबा देण्यासाठी गोपालने जेव्हा विरोध केला की तू आता घर खाली कर, यांना ताबा द्यायचं, मी घर विकलेलं आहे. पण त्या व्यक्तीने जेवढे नाही दिले त्याच्यापेक्षा 4 पटीने जास्त अमाऊंट मागतो आणि बोलतो मला ह्यांनी घर विकलेलं आहे. आणि त्याच्याकडे सरासरी पूर्ण बोगस कागदपत्र आहेत आणि त्याच्याकडे रिकॉर्डिंग वगैरे सर्व आमच्याकडे आहे. हे सर्व सरासर खोटं बोलून, आणि त्याचं हे म्हणणं आहे की तुम्ही जर हे केलं, ताबा आहे बोलतो तो. ताबा आहे आणि तुम्ही जर माझ्याकडे जबरदस्ती केली तर मी हिंदू मुसलमान करेन. हो, मी असं म्हणेन की ह्या लोकांनी माझ्या बायकोशी रेप करायचा प्रयास केला, असं मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करेन, हा धमकी देतो तो. आणि हे सरासरी लँड हात आहेत, हे कुठेही तुम्हाला आढळून येत नाही. आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा ज्यांच्याकडे ओरिजिनल पेपर असल्याच्या नंतर जी आमची मदत करत नाही आणि सरळ बोलतात की कोर्टात जा. सामान्य माणसाकडे कोर्टात जाण्याची कॅपॅसिटी नाहीये, त्यांना वकिलाची फीस द्यायची हे नाहीये. तर आम्हीही ह्या दोघं व्यक्तींना आमरण उपोषणासाठी सहकार्य करू. आम्हीही तिथं उपोषणाला बसू. 2 दिवस आम्ही वेळ देतो पोलिसांना की बाबा आम्हाला ह्याच्यामध्ये ताबा घेऊन द्यावा. मोहम्मद दादीच्या बाजूने असलेला विटनेस रियाज अहमद, आपलं नाम रियाज अहमद, हे आपल्या सोबत आहेत. आता या प्रकरणामध्ये किंवा या अग्रीमेंट मध्ये त्यांचा काय रोल आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. क्या रोल है आपका इसमें? इसमें मेरा और कुछ भी नहीं कि मेरी साइन है ही नहीं है, एग्रीमेंट से मेरा वास्ता नहीं है. तो मैंने रजिस्टर में साइन किया था. मतलब आपको मालूम ही नहीं एग्रीमेंट कब हुआ जो मोहम्मद गाजी ने किया? आपको मालूम ही नहीं? आप उसमें विटनेस हो? आप तो मेरे को विटनेस था, जो ओरिजिनल पेपर था उसमें मैं था, डुप्लीकेट पेपर में नहीं था. इसमें मतलब जो गोपाल के घर के बारे में जो एग्रीमेंट बना है, जो मोहम्मद गाजी कह रहा है कि मैं गोपाल से 6.5 लाख रुपए में लिया हूँ, उसमें आपका विटनेस करके नाम है, तो आप वो मतलब उस पर आपका साइन नहीं है? उस पर साइन मेरा नहीं है ना. पेपर में उसने पेपर में साइन किया है, मेरा डुप्लीकेट साइन. मगर मैं जो साइन किया था मैंने रजिस्टर में साइन किया था. अच्छा, मतलब इस मैटर से आपका कुछ लेना देना नहीं है? आपको मालूम ही नहीं उसमें नाम डाला? मालूम ही नहीं है. मेरे को बार बार फोन करके साइन के लिए बोल रहा था. मैं साइन कर ले, मैं बोगस पेपर साइन नहीं करूंगा, जो रियल बोलूंगा मैं. भारतीय न्याय संहिता कलम 318, 336, 340 आणि 329 नुसार पोलिसांनी त्वरित एफआयआर नोंद करून मोहम्मद गाजी याची विचारपूस करावी आणि गोपाळ नरसिंह सावळे यांना त्वरित न्याय द्यावा आणि लोकशाही आभारित आहे या देशामध्ये पोलिसांनी दाखवून द्यावं, अशी गोपाळ आणि उषा तिगुले यांची शासन आणि प्रशासनाकडे मागणी आहे.